आज आपली बैठक यासाठी आहे की 20 जानेवारीला आंतरवालीतून आम्ही सगळे तुमच्यासह सगळा मराठा समाज आज 20 तारखेला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून मुंबईकडे आरक्षणाच्या मागणीसाठी येतो. थोडं खोकल्याचा प्रॉब्लेम होता सॉरी. तर त्या निमित्तानं आपण आज मुंबईकर बांधवांची इकडं आंतरवालीचं बैठक बोलू. मराठा येताना 2 करोडच्या कमी येणार की मुंबईकर बांधवांना आम्ही अगोदरच संपूर्ण खरी माहिती देतो. तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. भाऊ म्हणून पण येतो आणि पाहुणे म्हणून पण, दोन्ही पण. आणि इतक्या संख्येनं मराठा येताना आता मी 1-2 गावात गेलो होतो, तिथलंच फक्त सांगतो कारण ती बैठकीचाच भाग आहे म्हणून. त्या गावाची 20-21 हजार लोकसंख्या आहे आणि तिथं आत्ता कार्यक्रम होता. एक माणूस रानात गेला नव्हता. त्यांनी माणसंच निवडले सरळ सरळ, घरी कोण राहणार आणि मुंबईला कोण जाणार. त्यांनी ट्रका, टेम्पो, रिक्षे काय लावायचं तेवढं पण लावलंय. फक्त आम्ही त्यांच्या आता बैलगाड्या कॅन्सल करून आलो. बैलांना तुमच्याकडे खायला काही नाही, आमच्या तिकडं असतं आम्ही कुठं चारले असते. म्हणून त्यांना ती विनंती केली. आता ऐकते का नाही माहीत नाही, ती विनंती केली. तसं खूप मराठी येणार आहे आणि तुमच्या खांद्यावर समाजाच्या आरक्षणाची आणि समाज येणारी त्याची पण जबाबदारी. आम्हाला आपल्याला ही बैठक नाही, आपल्याला चर्चा करायसाठी बोलली. तर आमचं म्हणणं असं आहे, शिवाजी पार्कचं आणि आझाद मैदानचं अंतर किती आहे? आता जर आझाद मैदानला आमरण उपोषण फिक्स झाले तिथं करायचं तर तिथं लोकच बसणार नाहीत. मग स्वयंपाकाच्या रावटी पुढे टाकायची. म्हणजे ही चर्चा निवेदन बैठक आहे आणि तुमच्या खांद्यावर आहे. स्वयंपाकाची तयारी आमची कुठं? कमी सगळे मुद्दे सांगून मग त्याच्यावर चर्चा करायची का? म्हणजे तुम्ही सोयीस्कर जाईल सोयीस्कर. कारण ही बैठक आम्हाला जसं येतं तसं करायला होतं आम्ही. तुमचं निवेदन तुम्ही क्रांती मोर्चापासून हाताळलेले आहेत, पण आमचं जसं आहे येडं वाकडं म्हणून त्याला तसं आम्ही सांगायला लागलो तुम्हाला. कारण आम्हाला तिथं आल्याच्या नंतर हे आता झोपायचं तर कोणीच करू शकत नाही निवेदन. तुम्हीच काय, कोणीच नाही कोणीच नाही करू शकत. त्यामुळे ती काय बर्डन नाही आहे तुमच्यावरती. तुमच्यावरती बर्डन कुठलं आहे की कमीत कमी स्वयंपाकाच्या रावठ्या लागल्या पाहिजेत आमच्या, आणि पाण्याची व्यवस्था, किमान पाणी ही व्यवस्था लागणार आहे आम्हाला सगळ्यात महत्त्वाची. तिथल्या सगळ्या आंदोलनाची जबाबदारी तुमच्याकडेच आहे, मुंबईकर मराठ्यांवरती. आम्ही मुंबईकर मराठाच म्हणूयात, कारण काय पक्षीय संघटना असं याच्यापेक्षा मुंबईकर मराठा आहे ते कट्टर मराठा तिथला, त्यांच्याकडं पुरी जबाबदारी. म्हणजे येणार मग त्या ग्राउंडच्या परवानगीची जबाबदारी तुमच्यावरच आहे सगळ्यांवरती. आम्ही एकाला सांगितलं जेवढं ओळखी आहे तेवढे सांगतो. मी मोकळा आहे, मी खोटं नाही सांगणार. जेवढ्याला माहिती आहे तेवढ्याला. आता ती तुमची सगळ्यांची जबाबदारी ती सगळ्यांना सांगणार, सगळ्यांना सांगणार. आता आम्ही जेवढे ओळख आहे तेवढे तुम्ही, आता माझी ओळख आहे इकडं मराठवाड्यात मलाच म्हणणार ना. आता ते मही जबाबदारी आहे सगळ्यांना सांगणं. तसं मी प्रामाणिकपणाने मुलगा म्हणून बोलतो, कारण तुमच्यापेक्षा वयानं मी 100% कमी आहे. तुमचे चेहरे बघितले की त्याच्यामुळं तुमच्यावरती तिथं जबाबदारी जी आहे ती सगळी तुमच्यावर आहे. इथून येणार आहे सगळ्या मुंबईकरांवरती. तुम्ही करून घ्या. आम्हाला तिकडं आल्याच्या नंतर तुम्ही वेशीवर जर येता आलं तर बरोबर तुम्हाला सगळ्या मुंबईकराला. म्हणजे पनवेल वेशी असं कळालंय आम्हाला, पनवेल. मग मुंबईची वेस पूर्वी हा पनवेल वाशी असं जे असेल ती घ्या. वाशी असेल तर वाशी घ्या. तर पूर्ण कोकणातले बांधव सगळे इकडून पालघर पासून येतात ती, आणि मुंबईतले पूर्ण. सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला मुंबईतल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरात पोहोचायचं. प्रत्येक मराठ्यांच्या घरात एक बी मराठा किमान ज्या दिवशी आम्ही एंट्री करतो त्या दिवशी घरी नाही पाहिजे. ही जबाबदारी तुमच्यावर आज होती. कारण माणसाला खायला नसेल तरी चालतं. म्हणजे आमचं सांगतो ना तुम्ही, तुमचं नाही सांगत आम्ही. नसलं तरी चालतं, पण मॅन पॉवर पब्लिक असली की सगळं ठेप्याला बसत आहे उगा गाडा.
लोक असले की सगळं ठेप्याला बसतंय, काही कोणी वळवळ करत नाही, काय नाही. ही जबाबदारी तुमच्यावरती. एक लक्षात आली, पूर्ण नियोजन मुंबईकरांच्या हातात. दुसरं, वेशीवरती जर तुम्ही आलात तर चांगलं होईल. तिसरी जबाबदारी, जर आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला, तसं होणारच नाही, आम्ही का उलशिक नाही, तर आम्ही बी लय मोठे, जर अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही समोरून येतोय. आपण मी काय बैठका बी खुल्ल्याच घेतो आणि हे खुल्ल्याच घेतो. मीडिया समोर असो किंवा कसं असो, तुमच्या समोर बी खुल्लंच सगळं ठेवलेलं आहे समोर. त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होतंय. कोणी नेता नाही, मी बी नाही. मी डायरेक्ट हिमालयाला जातो, बघा जातो की नाही आरक्षण मिळाल्यावर, नाही राहणार. ही मी तुम्ही भावनिक शब्द समजा किंवा तुम्हाला काय समजायचं समजा, एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्याचं तुमच्यासह आरक्षणच द्यायचं. मग काय होऊ? जर आम्हाला अडविलं, कदाचित होणार नाही तसं, पण जर अडविलं तर समोरून आम्हाला येताना अडविते ना, तुम्ही इकडून या. मध्ये काय ठेवलं, दोघं जण मिळून उचलून पलीकडून. आपल्याला जर चारी बाजूने घेरलं तर आपण 10 बाजूने घेरायचं, पण शांततेत बरं का. हे गोंधळ लोक हसतात आपल्यावर गुन्हा दाखल झाला, बरं झालं म्हणतात गुतले. इतरांना हसूनच द्यायचं नाही, काही झालं तरी हरकत नाही. कारण इकडून आम्ही लय येणार आहेत, पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळून मागची. 3 बाजू ठेवल्यात आपण. पाठीत खंजीर खुपशीत नाहीत, आपण सरळ सांगून ठेवले. आम्ही मुंबईत गेलो ना, आमच्या संग वळवळ केली का आमच्या सगळ्या करोडोनं माता मावल्या उठणार. त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईची लढवायची. मुंबईकडच्या मराठ्यासह आम्ही सगळ्या तिकडून आलेलो. तुम्ही तिकडून यायचं इकडं नाही, तुम्ही बघायचं तिकडंच वाट आमची. तुम्ही तिकडं वाट बघायचीच नाही, तुम्ही लगेच बघायची. यांना आलेली दिसते, तुम्ही दानादानाच इकडे निघायचं आमच्याकडे. आपण 2 जण मध्ये काय आहे ना, ते शांततेत उचलून बाजूला, पण मुंबईला जायचं. हे मात्र करायचं. ही तिसरी बाजू आहे. बाथरूमची जर व्यवस्था झाली तर बर्डन नाही, पण तुम्ही महाराष्ट्रात आता तुमच्यावर जबाबदारी म्हणलं, मी बी करणार आहे. सगळ्या महानगरपालिकेला, नगरपालिकेला पत्र देणार आहे, पण मुंबई करून महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेला द्या की बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे. नाही मिळाले तर आम्ही सोयी करून आलो, कशी आलो सांगणार नाही तुम्हाला. आत्ताच आम्ही सोयी केली, आम्ही खरंच केली, आम्ही खोटं नाही बोलणार, केली. पण ते जर झालं तर सोयीस्कर होईल. म्हणजे ते काय आडमोठा शब्द समजू नका त्याला, किंवा असं बी काय नाही. बरं, आता इतके लोक येणार, ती गोष्ट गरजेचं आहे बाथरूम सगळ्यांना. तर नाही तुम्ही तरी कुठं पर्यंत पुरणार आहेत याची जाणीव मराठ्यांना सुद्धा येणाऱ्याला, आणि तुम्हाला माहिती तुम्ही पुरणार नाही तितक्या लोकांना. तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो मी, 2 करोडला 1 बी मराठा कमी नाही पडणार. उलट 3 करोड होते तर काही दाखवा, 1 बी कमी नाही पडणार. इतक्या ताकदीनं लोक येणार आहेत. त्यामुळे इतक्याला तुम्ही पुरणार नाहीत आम्हाला माहिती आहे. परंतु स्वच्छता आपण राखली पाहिजे, प्रयत्न करू. सरकारला जर वाटत असतं स्वच्छता राहावं तर सरकार काही मदत करेल. त्यांना जर वाटत नसतं स्वच्छता नाही राहावं तर आम्ही काय जबाबदार नाही. आमचं काय, आम्ही काय मराव काय. मग तिथल्या आझाद मैदानला ठेवायचंय की शिवाजी पार्कला व्यासपीठ? अरे दादा हो, प्रेशरचा विषय. प्रेशर कोणत्या कोपऱ्यात मराठीत आता काय सांगावं तुम्हाला. पनवेल पोट राहतं का काय मागचं, आणि इकडचं बी त्या ठाण्याच्या बाहेर नाही का तिकडं ती एक नदी जाती, मोठी नदी नाही, समुद्र वाटतं ते. त्या पुलावून घुसतानीच आत दिसतंय. नाशिकहून जर आलं तर नदी सारखं दिसतंय ते मोठे पुलाव साडी. तिकडं राहतात का काय की 4ही बाजूला लोक राहणार आहेत. तुम्ही फक्त मैदान द्या बसायला, कुठं द्या. आझाद मैदान, बरं आझाद मैदान द्या. शिवाजी पार्क स्वयंपाकाला ठेवा. उपोषण आझाद मैदानला, शिवाजी पार्क स्वयंपाकाला लागल. बीकेशी पण माहिती तुमच्याकडे देणार आहेत. मी मुद्दे सांगतो म्हणजे तुम्ही, आम्ही लिहून घेणार आहेत. तुम्ही सांगितलेलं म्हणजे आमच्या डोक्यात राहील काय करायचं. नाही, आपल्याकडे ट्रॅक्टर आहे, सामान इकडचं तयार झालेलं इकडच्या लोकांना जेवायला आणणार. आम्ही इकडे सप्त्यात काय करतो दादा, ते करणार आहेत तिथं की खेड्यापाड्यातून आम्ही भाकरी आणि भाजी जमा करतो. म्हणजे पण 30-35 किलोमीटर अंतरावर, आणि तिथं सप्ताह तिथं आणतो. तिथं जरी स्वयंपाक झाला तरी आमचे ट्रॅक्टर इथपर्यंत घेऊन येणार आहेत. रस्ता असा जामच राहणार आहे ना, रस्त्या जामीचा काय विषय. मी काय करतो, मुद्दे सांगतो आणि माईक तुमच्या सगळ्याकडे देतो, म्हणजे आम्ही ते लिहून घेऊ व्यवस्थित.
म्हणजे बैठकीचे मुद्देच लक्षात नाही आले, मध्ये चर्चेतच आपला खूप वेळ जाईल. मग व्यासपीठ त्या दोन्हीपैकी एक आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क मध्ये तुम्ही इथून गेल्या बरोबर ठरवा. लगेच परवानगी काढली का? ते व्यासपीठाचं ठरवा, परवानगी पण काढली. म्हणजे पाण्याची व्यवस्था होईल का? तिथं तळ आहे का कुठं जवळ? नाही नाही, समुद्र सोडून होईल. पाण्याची एक व्यवस्था तुम्ही बिल्यात आहे ना, ज्यांच्याकडे आहे ते पाण्याची व्यवस्था संपूर्ण मुंबईकर त्या दिवशी उपस्थित पाहिजेत, किमान एक दिवसापुरतं तरी. आम्हाला माहिती आहे की मुंबईकर मराठा शेवटी व्यस्त असतो. 1-2 दिवस जेव्हा मला अडचण आली तर त्या दिवशी एकदा निघा, आणि पहिल्या दिवशी पावसाच्या दिवशी जरी तुम्ही बाहेर निघाले तरी बस झालं. तरी पण एक चर्चा चालली, तुम्ही 24 घंटे बसलेत, मग आमच्यासाठी लय चांगलं झालं. हा, आणि मुंबईतले जवळपास आझाद मैदानच्या आजूबाजूचे 20 किलोमीटर अंतरावर असणारे सगळे ग्राउंड आपल्याला पाहिजे. हा, सगळे म्हणजे बीकेशी काहीतरी जेवढे आमच्या ऐकण्यात नाव आहे तेवढं सांगतो, काही दुसरे असले तर टोटल सगळे घ्यायचे आपल्याला. आणि महिला स्वयंसेवक कमीत कमी आपल्याला 3000पेक्षा जास्त लागतात फक्त मुंबईत. कारण आमची एक मोठी तुकडी महिलाची तयार झाली. आम्ही महिला नको बोललो होतो, कारण काय दवदवलेलं आमची, पण ते ऐकायला तयार नाही. आमच्या महिलासोबत स्वयंसेवक राहतात, पण तिथल्या 3000 तरी महिला पाहिजे. आम्ही 1.5 लाखापर्यंत स्वयंसेवक तयार करायला लागलो आम्ही सोबत. हो, 1.5 लाखापर्यंत स्वयंसेवक आम्ही करायला लागलो. महिला स्वयंसेवक आमच्या तुकडी पुरत्या राहणार आहेत त्या, पण तिथं गेल्यावर मुंबईच्याच महिलांना स्वयंसेवक म्हणून तिथं काम करायला लागलं. आमच्या ओळखी नसतात आजूबाजूला, कुठं जायचंय कुठपर्यंत, म्हणजे तिथं बोर होत असतो आम्ही. आम्हाला फिरायला जावं लागतं. तुमचे पोरं पाहिजे आम्हाला फिरायला दाखवायला, कोणकडे जायचं का करायचं. आपल्याला तिथल्या वकिलाची एक 200 जणांची टीम लागली. हा, 200 जणांची. आणि डॉक्टर जवळपास 1,500पेक्षा जास्त पाहिजे. आम्ही सोबत आणणार. आम्ही जवळपास 80 ॲम्ब्युलन्स केल्यात आत्तापर्यंत. आम्ही आणखीन 80, त्याच्यात जवळपास 250 ॲम्ब्युलन्सची भर टाकणार आहे. हो, 250 ॲम्ब्युलन्सची भर टाकणार आहेत आम्ही त्याच्यात. आम्हाला एक जण 3000 टॉयलेट देतोय म्हणला, पण त्याचं पैशाचा आमचं काही जुळा नाही. ते आमच्याजवळ इतके पैसे नाही, ते लय मोठे म्हणायला. डॉक्टर, हो, डॉक्टर सुद्धा ती टीम एक तयार करा. महिला स्वयंसेवकाचं तर सांगितलंय तुम्हाला. महिलांची तिथं व्यवस्था करता येईल का ग्राउंडवर आपल्याला एखाद्या महिला व्यवस्था? हा, महिला व्यवस्था आवश्यक आहे, कारण रात्रीच्याला महिला ग्राउंडवर बरोबर नाही वाटणार. त्यामुळे त्यांना झोपायला सेपरेट त्यांचंच तिकडं माणूस एक पण नाही दुसरा कोणी महिलांची. आता त्या तुकडीत किती असते ना, 40,000ची एक तुकडी बनवलेली. आता किती महिला असतील ते माहीत नाही आम्हाला आत्ताच. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी, मुंबईकर मराठ्यांसाठी एक वॉर रूम पाहिजे आपल्याला मोठी तिथे. म्हणजे आपण एकमेकाला कनेक्ट पाहिजे, काय करायचंय पुढं काय. इथपर्यंत आमच्या नजरेतले हे 13-14 मुद्दे. आता याच्यावरती जबाबदारी तर तुमच्यावर येत म्हणल्याच्या नंतर काही विषय नाही राहिला, सगळ्या मुंबईकरावरती जबाबदारी आहे. आता फक्त ह्या गोष्टी आम्हाला आवश्यक आहेत. आणि कदाचित ह्या काहीच नाही झाल्या, समजा कदाचित ना तुम्ही सगळ्या करणार आहेत, पण आम्ही जिथं मिळेल तिथं झोपणार आहेत. तुम्हाला आम्ही तुमच्यावर एक जण बिरुसणार नाही. आम्ही डांबरावर झोपणार, पण मुंबई सोडित नाही जाणार. आणि इतक्याची व्यवस्था होणार पण नाही. त्यामुळं आता आम्हाला जर आम्हाला म्हणजे तुम्ही आल्या तर मायात मीपणा नाही. समजा आम्हाला जर त्या आझाद मैदानावरती जागा पहिल्याच तुकडीला पुरणार नाही, आमच्या पहिल्याच पुरणार नाही, मग बाकीचे कसे राहणार आहेत? हा बघा असे मग जे आहेत तिथं आम्ही आता इथून ठरवलं, तुझं वाहन तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगायलो, कारण तुम्हाला सोशल मीडियावर उद्या चालवायचे. हे वाहन तुझं, तुला कोणी जेवायला देणार नाही, तुला कोणी पाणीसुद्धा देणार नाही. तुझं सगळं खायचं प्यायचं त्याच्यात ठेव. मग त्याची गाडी जरी इथं उभा राहिली, उदाहरणार्थ आझाद मैदानपासून 7 किलोमीटरवर त्याची गाडी, तो जागेवर उभा करणार, तिथं स्वयंपाक करणार, तिथंच जेवणार, जागेवर झोपणार. असं आम्ही आधीच सांगून ठेवलंय. म्हणजे तुम्ही कुणी म्हणणार मग तुम्ही व्यवस्था नाही केली, आम्ही कशाला आलोत मग इकडं, म्हणजे का तुम्ही 500 जण आलात काय इतक्या जणांची व्यवस्था करायला? त्याच्यावर रग आहे, त्याचं सगळं आहे, त्याच्याजवळ खायचं प्यायचं सगळं, कांद्या सोडून सगळं त्यांनी घेतलंय सगळं. त्याच्यामुळं सगळी व्यवस्था आहे. जर पाऊस आला तर त्याच्या गाडीत झोपायची व्यवस्था केली. पाऊस जर आला, समजा कदाचित आला तर तिथं झोपायची व्यवस्था केली. त्याला जर गरमायला थंडी वाजायला लागली तर गाडीत झोपू शकतो. तो जर बाहेर त्याला गरमायला लागला तो बाहेर येऊ शकतो.
आम्ही त्या मच्छरच्या कॉईल सेट घेतलंय, म्हणजे बाजूला लावणे खुशात झोपणे, त्याचं टेन्शन नाही ना. आम्हाला कोणतरी सांगितलं आता आमचं आपलं शिष्टमंडळ आलं तुमच्याकडं, ते म्हणले तिथं इतकं गरमत आहे, मग तर टेन्शनच नाही राहिलं आमच्या लोकांना. गरमत आहे म्हणल्यावर फक्त थंडी नाही पाहिजे, म्हणजे ते आम्ही आमचं सांगितलेलंच आहे. कमी पडलं तर फक्त एक मार्ग आपल्याला मोकळा मुंबईकराला ठेवावा लागेल. कमी याच्यासाठी जर आमचं अन्नधान्य संपलं आत्ता आम्ही किमान 1.5 महिन्याचं सोबत घ्यायला लागलो. आत्ता 1.5 महिन्याचं सगळे जर ते संपलं तर ऊस तोडायला आमच्याकडे जाते. ती पद्धत आहे आमच्या. संक्रांतीच्या दिवशी मुकादम टेम्पो गावात घेऊन येतो आणि सगळ्या कोयत्याचं जमा करीत घेतो आणि त्या परत त्या कोयता तोडणारा देत नाही, ते गावाकडे येतं. ते जर गावाकडे आलं तर 3-4 दिवस माघारी येत नाही, मग ती कोयता मग त्या मुकादमात होतो लॉस. एक तर कारखाना त्याचे पैसे बुडितो. मग तसं आम्ही काय ते माघारी कोणाला येणार नाहीत आणि येऊन देणार. इकडून लगेच आमच्या ट्रक येणार, म्हणजे जे सामान आमच्या, म्हणजे तुम्ही आल्यावर का परत हे नको नाही. पण ते आता मराठवाडी भाषा असल्यामुळे त्या शब्दात आम्ही ओळखून घेतो. ते ओळखायला थोडं काय विभाग बदलला की भाषा बदलते. विदर्भात गेलो भाषा बदलते, खानदेशात गेलो, पश्चिम महाराष्ट्रात गेलो, जेजुरीच्या पलीकडच्या टप्प्यात गेलो, कोकणात गेलो, मुंबईत गेलो, थोडी भाषा बदलते. ते इकडून ते सगळं घेऊन येणार आहेत. म्हणजे सरपंच संपलं, सरपंच घेऊन येणार आहे पाठीमागून. इकडून जे सांगते ते सगळं घेऊन येणार आहे. कारण शक्यतो सरकार नेट बंद करतंय का नाही माहित नाही, पण इतक्या लोकसंख्येमुळे ते ऑटोमॅटिक जाम होणार आहे. म्हणून ती इथंच सांगून ठेवले 1.5 महिन्याच्या नंतर संपू शकतं. अगोदरच 3 दिवस तुम्ही यायचं. फक्त त्या गाड्या आझाद मैदानापर्यंत किंवा शिवाजी पार्कपर्यंत मुंबईत आल्या पाहिजे. हे मात्र एक चोर रस्ता कळत माहित असेल ना आमच्याकडे चोर रस्ते असतात बघा. इकडून आडीलं मग कोणती शिरकून यायचं, उसातून गेल्यावर तिकडच जातो का पुढे जातो. म्हणजे ते चोर रस्ते तुमचे तुम्हालाच मुंबई करायचे माहिती आहेत, आम्हाला माहित नाही. पोहोचलीच पाहिजे ती जेवायला तिथं. ती मार्ग तुम्ही ठेवा, कारण मेन ही बसूनच ब्लॉक होणार आहे, आपोआपच बसूनच. त्याच्यामुळे आम्हाला ती व्यवस्था मात्र अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. कारण पोरं उपाशी मारता कामा नाही, कारण ते सगळं इकडून तिथपर्यंत पोहोच करणार आहे. तुम्ही कमी पडून देणार आम्हाला कळत आहे, पण इतक्या लोकांना बी काही मर्यादा असतात, तुमच्या बी आणि आमच्या बी. इतक्या लोकांना देणं म्हणजे आणि जपून सगळे वापरणार आहे. पाण्याची व्यवस्था 2 टप्प्यात पाहिजे आपल्याला. एक प्यायला पाहिजे आणि एक आंघोळीसाठी पाहिजे. मग काही जागेवरती असं आहे शहरात मी ऐकलंय की जवळपास 10 गुंठ्याचे किंवा 1 गुंठ्याचे मोठाले प्लॅस्टिकच्या हौदासारखं असं ऐकलंय. असे जरी ठेवले ना तरी आंघोळीची व्यवस्था होईल सगळ्यांची. हा, तर त्या पद्धतीचं जर असलं ना ती एक आमची व्यवस्था होईल. आणि जवळ जर पुढं तळ असलं, तळ नसनच वाटतं मुंबईच्या जवळ कुठं, मग त्या पाण्याची व्यवस्था आमची कशी होईल हे आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. पाण्याची इतके टँकर कसे. आता आमच्या सोबत आहे ते टँकर, आमच्या सोबत सुद्धा आहेत. प्रत्येक तुकडीत आम्ही 40-40 टँकर घेऊ, प्रत्येक तुकडीत. नाही, महिलांना तुम्हाला सेपरेटच द्यावा लागणार. एक ग्राउंड कोणचं द्या, एक ग्राउंडच लागणार आहे. ती जर तुकडी भरली तर ती 30-40 हजाराची, म्हणजे त्याच्यात 50-60 हजार धरून चाला. मागं पुढं तुकडीत कमी जास्त होते, कारण सेपरेट वेगळी तुकडी परवडणार नाही. मग त्यांना ती तुकडी सेपरेट त्यांची असली त्यांना ताण नाही, ते तिथंच राहतील. त्यांना इकडचं यायचं असलं मैदानाकडं ती येतील, त्याची अडचण नाही. आम्ही आत्ताच 1.5 महिन्याचं घ्यायला लागलो, सगळं सोबत आहे. सगळ्यांनी तयारी केली, राहिलेल्या दिवसात सगळी तयारी होईल. आता आपल्याला हे तर सांगितलं इथपर्यंत, तुमच्या डोक्यात आलंय. तुमच्या डोक्यात काय असलं तर आम्हाला सांगा. आता तुमच्या पुण्याला बी ओळखी असते, पुण्याची बी एक टीम बोलवली आम्ही, आले ते पण. पुण्याला आम्हाला लोणावळ्यापासून जवळपास शिवाजीनगरपर्यंत समजा इथपर्यंत आमच्या ओळखी आहेत. शिवाजीनगरपासून कुठं डोंगर असला तर आम्हाला एक 400, 500, 700 एकरचा डोंगर द्या. नाही, तिकडून नाही घुसणार आम्ही शिवाजीनगर मधून चालू. नाही, तळेगावकडून नाही जाणार आपण शिक्रापूर, वाघोली, शिवाजीनगर डायरेक्ट हवेला लागायला लागलो आपण. सांगा, पुन्हा सांगतो मी. आम्ही ज्यावेळेस इकडून यायला लागलो नगरहून,
आम्ही नगरहून शिरूर शिक्रापूर मार्गे आम्ही वाघोलीला चाललो. मधून मग मावळ याच्याहून जावं लागेल आम्हाला, चाकणहून, तेव्हा आम्ही तळेगावला जाऊ. त्या मार्गे नाही जात ना. मग टोल म्हणताय का गाव म्हणता तळेगाव? टोल म्हणत असताना तुम्ही तळेगाव गाव कसं लागेल हवेवर? हे बघा, शिवाय पुणे मुंबई हवेवर. हाय तुम्ही जुना मार्ग सांगता नवा नवा म्हणतो आम्ही. आम्हाला एक्सप्रेसच पाहिजे, कारण आम्हाला लोक बसत नाहीत आमच्या जुन्या मार्गावर. तेच म्हणतोय मी, तळेगाव लागतच नाही. अहो आमचे ऐका, आता तुमचं लक्षात आलं माझ्या, मी सांगतो आता. आमचे लय प्रॉब्लेम आहे. आमचा एक प्रॉब्लेम नाही या रस्त्यानं, आमचं समजून घ्या आधी. आमच्याकडे पब्लिक आहे, त्या जुन्या रस्त्यानं पब्लिक बसणार नाही आमची. आमच्या बाथरूमची व्यवस्था आहे, तुम्ही नाही तोपर्यंत. म्हणजे आम्हाला एखादा डोंगर असला तरी चालतो, हवे मोठा आहे त्याच्याकडे ना, म्हणजे समजून घ्या काही गोष्टी. आम्हाला त्या बारीक त्याच्यातून जर गेलोत ना, लोकांचे पिकं आहेत, आम्हाला ह्यावेळेस पिकाचे बी नुकसान नाही होऊ द्यायचे लोकांची. हा एक रस्ता त्यांना देऊ, एक आपल्याला घेऊ. रावेत मार्गे सर, रावेत मार्गे शिवाजीनगर वरनं सरळ बाणेरला निघालं ना तर रावेत मार्गे बरोबर. ऐका, नाही जण बोललं ना, काय होतं बैठकीत आपलं ही होईल काय होईल, आपल्याला निर्णायक बैठक त्याच्यात निवेदन करतोय. आम्हाला एक हवे पुणे ते मुंबई पर्यंत 2 मुक्काम पडते मधी. मला वाटतं लोणावळ्याला प्रचंड डोंगर आहे ना, डोंगर आहे ना. आम्ही गावाच्या बाहेर थांबणार किंवा आता आम्हाला गावात राहता येणार नाही कोणच्या. अगोदर तुम्ही ते बी तुम्हाला महत्व सांगतो, आम्हाला कोणत्या गावात नाही राहता येणार. त्या गावाला 6 महिने गावात यायचं नाही. ते गाव आम्ही जरी 1 दिवस राहिलो, त्याच्यामुळे आम्हाला गावात नाही राहायचं, गावाच्या बाहेर राहायचंय, गावापासून बाहेर राहायचंय. हा हा आम्हाला ते मध्ये द्या. पुण्यापासून नगरपर्यंत आम्ही शोधलंय, नगरपासून आंतरवालीपर्यंत आम्ही शोधलंय. हा ते मधल्या पट्ट्यातच आम्हाला तिकडचे लय ओळखी नाहीत किंवा ते कोणाचं आहे काय माहित नाही. परत आम्ही आमच्या गाडीपाशी येऊन झोपणार आहेत. मग गाडी पुढे राहणार आहे, डोंगरात राहणार आहे का? गाडी राहणार आहे रस्त्यावरती. आम्ही आमचे परत रोडवरती येऊन झोपणार आहे, म्हणजे गाडीजवळ, गाडीत किंवा गाडीत. तुम्ही जर आम्हाला जुन्या मार्गाने म्हणलात तर आमचा सगळा खेळ पांगवतो. आमचा आम्हाला माहिती, लोकांच्या रस्त्याने पिकं आहेत, लोकांच्या रस्त्याने पिकं आहेत. आम्ही कोणाच्या पिकात सुद्धा जाणार नाही, कोणाच्याच. आणि ते कोणाचा मार्ग आहे, आमचा नाही का? मग त्याला काय आमचा कर नाही का? पैसे घेत नाही का महाराष्ट्र लोकांना बांधायला? 1 दिवस जाऊन दे ना आम्हाला, त्याच्यावर कसलाय बघून द्या ना. काय म्हणजे सगळं तुम्हीच बघा. तर रोज उठले की कर महाराष्ट्रातल्या लोकांचा, आणि तुम्हीच बघायचं. आम्हाला बघून आमच्या लोकांना बघायचं, उकरून दे उकरू तू कसं. तुम्हाला काय करायचं? आम्हाला जायचं तिथून. सिटीच्या बाहेरचं, सिटीत कोणत्याच मुक्काम नाही, गावात सुद्धा नाही. म्हणजे आपण ऐका, आता ऐका, आंतरवाडीतून जर आपण निघालो तर एकाही गावात मुक्काम नाही, एका पण पुरे डोंगरावरच मुक्काम आहे. सगळे मुक्काम आहेत तेवढे डोंगरावर आहे, एकही मुक्काम असा नाही की गावात आहे. त्यामुळं पुण्यात सुद्धा तुम्हाला जागृती करणं आहे, कारण पुण्याच्या लोकांनी सुद्धा आपण कुठपर्यंत यायचं. तुम्ही पुणे ते मुंबई मध्ये गावच नाही आहेत, आता मध्ये गावं नाही आहेत. हा नाही, पुणे ते नगर होतोय. तर आता पुण्याच्या लोकांनी काय करायचं, नगरपर्यंत यायचंय. या गावापासून त्या गावापर्यंत पुऱ्या लोकांनी यायचंय. ते पुण्याच्या लोकांनी, नगरच्या लोकांनी काम करायचं. म्हणजे नगरचे करते सध्या. आता फक्त पुण्यावाल्याला सांगायला होतं आम्ही, सगळे पुणेकर
इथं आले 10 म्हणून त्यांनी म्हणा 10ला सांगितलं ते तुला बघते ना आम्ही तुमच्या पाय पडतो तसं काय म्हणू नका. त्या 10ला सांगितलं की तिकडे म्हणून आम्हाला नाही सांगितलं तू तुला बघ धोरण आम्हाला रट्टेच बसत येईल मग. त्यामुळे ते तुम्ही सगळेच येत जाते. त्यामुळे पुणेकरांनी नगरपर्यंत यायचे. रस्त्यातल्या गावं सगळे जागे करायचे आसपासचे. त्यांनी समोरचं गाव येईपर्यंत राहायचंय. जे निवेदित तिथे रॅली सोबत जाणार आहेत जे निवेदित नाहीत ते त्या गावातून परत माघारी जातील. म्हणजे शक्यतो महिला आणि एकच माणूस शक्यतो राहिला तर गावात राहणार आहे एवढी तयारी. त्यामुळे आता मी लय न बोलता तुमचं आता आम्हाला कसं कसं आहे तुम्ही सांगा किंवा एका शब्दात जरी तुम्ही म्हणलं आम्ही जाऊन ही सगळी तयारी करतो तरी आम्ही खुश आहेत. पण आम्ही मात्र मुंबईत येणार. काही झालं तरी आम्ही मात्र मुंबईत येणार. धन्यवाद. माईक होता ना ते दुसरा मग सगळीकडे जाईल ते. करा सुरुवात करा अशी सगळी. पाटील 2 गोष्टी याच्यात महत्वाच्या आहेत की आपण रोजचं अंतर किती कापणार आहोत त्या हिशोबाने. कारण आता पुण्यापासून आम्ही घेऊ दबाव पुण्याच्या शहराच्या बाहेर पडलेत ना तर मुंबईपर्यंत घेऊ. पण मग किती अंतर आपण कापणार आहोत म्हणजे चालतच येणार आहोत आपण की गाडीत बसून येणार आहेत काही म्हणजे एक्सप्रेसने आले तर चालत येणार आहेत की कसं काय म्हणजे आपल्याला त्यानंतर किती पडाव पडतील त्या सांगता येतील आपल्याला. कारण जर का चालतच झाले तर 25-30 किलोमीटरच्या पलीकडे चालत एक दिवसात जाऊ शकत नाही एवढा मग. म्हणून तो महत्वाचा मुद्दा आहे की आपण रोजचा आपला किती कापणार आहोत. आम्ही तो टप्पा 10 तारखेला टाकणार आहे. आता फक्त मार्ग दिला. मुक्कामाचे टप्पे आम्ही 10 तारखेला टाकणार आहेत. परंतु तुम्ही आम्हाला स्पॉट द्या आत्ताच. कोणची आत्ता किंवा 10 तारखेच्या आत. इथून 5 किलोमीटरवर डोंगर आहे. इथून 30 किलोमीटरवर आहे. इथून 40 किलोमीटरवर आहे किंवा 2 किलोमीटर. आम्ही बरोबर ते ठरवतो की इथं थांबायचं. आम्ही काय करणार आहेत कसं करणार आहे ते आम्ही 10 तारखेला सांगतो. आम्ही त्यांना सावध होऊन द्या. मराठ्याला ते गनिमी काय कळून द्या. मग आपण कसं काय कळून द्यायचं त्यांना नाही कळून द्यायचं त्यांना. पाटील साहेब पुण्यापासून ते मुंबईपर्यंत जे काही टप्पे होतील विनोद साबळे साहेब आमची जी सगळी टीम आहे ते आम्ही तिथून सगळी जी काही मुक्कामाची हे असतील आपण जे ठरवू टप्पे त्यानुसार आपण आम्ही ती सगळी जबाबदारी आमची जी टीम आहे ती घ्यायला तयार आहे. आता आपण मुंबईकर टीम म्हणून हो मुंबईकर टीम हो तिथं समजलं परत मी मला थडकून होत नाही सर आपण सर्व एकच आहोत मुंबईकर टीम म्हणू आपण तसं. मला तुमच्यावर लय भरोसा आहे. हो हो नक्की साहेब साबळे साहेब आमची सगळी टीम आहे. मुंबईकर या शब्दावर इतका ही हो की आम्हाला वाटतं कुणी नाराज राहणार नाही आणि आम्ही फ्रेश येऊ मग तुमच्याकडे. फक्त आपले टप्पे ठरले ना की ते तिथं आम्हाला कामाला लागलं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.